जेपी मॉर्गन नावाची एक संस्था आहे आणि या जेपी मॉर्गननं त्यांच्याकडे जे इन्व्हेस्टर्स आहेत त्या इन्व्हेस्टर्सला एक प्रायव्हेट रिपोर्ट पाठवला. त्या रिपोर्टमध्ये जेपी मॉर्गन नेमकं काय म्हणतंय तर जेपी मॉर्गननं यामध्ये आकडेवारीसह अनालिसिस केलंय. आता या रिपोर्टमध्ये जेपी मॉर्गननं जो दावा केलाय किंवा जी आकडेवारी दिली त्या आकडेवारीनुसार कोविडच्या काळामध्ये बऱ्याचशा देशांनी स्ट्रॅटेजिक ऑइल रिझर्व्ह तयार केले. म्हणजे अडचणीच्या काळामध्ये किंवा तेलाचा व्यापार नीटपणे होणार नाही किंवा सुरळीत राहणार नाही त्या काळामध्ये आपली अर्थव्यवस्था ही अडचणीत सापडू नये यासाठी बऱ्याचशा देशांनी किंवा मोठमोठ्या देशांनी हे आपले ऑइल रिझर्व्ह तयार केले आणि यामध्ये भारताचा पण समावेश होता. आणि या सगळ्या जगभरातल्या ऑइल रिझर्व्ह मध्ये जवळपास 9 बिलियन बॅरल एवढं तेल साठवून ठेवलं होतं. आणि इराण इस्रायल युद्धामुळं जी हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद झाली त्यामुळं देशांना तेलाचा पुरवठा हा कमी व्हायला लागला किंवा अनेक देशांना तो पुरवठा होणं बंद झालं. आणि त्यामुळं या देशांनी जे स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह होते ते स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह वापरायला सुरुवात केली. आणि त्यावेळी जो 9 बिलियन बॅरलचा आकडा होता तो आता वापर करून करून 8.5 बिलियन बॅरल पर्यंत आलेला आहे. आणि जून महिन्यामध्ये हा आकडा 7.6 बिलियन बॅरल पर्यंत खाली आलेला आपल्याला बघायला मिळेल. आणि हा आकडा म्हणजे ऑपरेशन स्ट्रेस लेवल मानली जाते. म्हणजे जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये या आकड्याला ऑपरेशनल स्ट्रेस लेवल म्हणलंय. हा ऑपरेशनल स्ट्रेस लेवल म्हणजे आपल्या मोबाईलची बॅटरी ही 15 ते 20% असते आणि आपल्याकडे चार्जर नसतो किंवा लवकर तो चार्जर आपल्याला उपलब्ध होईल अशी व्यवस्था नसते. आणि त्यावेळी आपल्या डोक्यात जे टेन्शन असतं किंवा जे विचार येतात तो स्ट्रेस म्हणजे ऑपरेशनल स्ट्रेस लेवल. म्हणजे मी तुम्हाला सोप्या भाषेत ही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला. आता या ऑपरेशनल स्ट्रेस लेवल मध्ये जी आपली परिस्थिती असेल तशीच परिस्थिती सध्या नरेंद्र मोदींची झालेली आहे किंवा वेगवेगळ्या देशांची झालेली आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि या परिस्थितीमध्ये अमेरिका आणि इराण यांच्या वाटाघाटी यशस्वी झाल्या नाहीत किंवा त्यांचं युद्ध जर थांबलं नाही तर सप्टेंबर महिना येईपर्यंत हे तेलाचे साठे 6.8 बिलियन बॅरल एवढेच उरणार आहेत. आणि हे तेलाचे साठे फक्त रिफायनरी चालवण्यापुरतेच किंवा रिफायनरी चालवण्यासाठी जे मिनिमम पेट्रोल किंवा मिनिमम तेल ज्या पाईपलाईन मध्ये असायला लागतं तेवढंच तेल हे शिल्लक राहणार आहे. आणि जर त्यावेळी युद्ध थांबलं नाही तर भारतात आणीबाणी लागू शकते किंवा भारतामध्ये लॉकडाऊन लागू शकतं.